हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू. हे मी बनवलं आहे व्हाईट सॉस पास्ता. सकाळ असं उठून आपण मराठी फ्रेंड्स इथे मी अगस्त्यासाठी आज लाईट मिक्सरला अशी बारीक करायची. बघा हे सगळं साहित्य. इथे चपाती. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सकाळ झालेली आहे. सकाळ झाली नाही तर आपली कामं चालू होतात. अगस्त्या झोपलाय सो फटाफट मी आवरून घेतले. हे मी बनवलं आहे व्हाईट सॉस पास्ता. सकाळ सकाळ जरा क्रेविंग आली होती आज, सो पास्ता पण होता तर मी इकडे व्हाईट सॉस पास्ता केला आहे रेडी. आणि इथे चहा रेडी आहे. जेवणाची तयारीसुद्धा इथे साईडला करून ठेवली आहे. आणि इथे तांदूळ आता भात घालते. आणि एका साईडला मशीनसुद्धा लावलेली आहे मी. आज नवरा घरी आहे तर तो आणि अगस्त्या झोपला आहे. बाकी माझं काम सगळं आवरून झालं आहे. वाजलेले आहेत सकाळची 8:30. तर आज पूर्ण दिवस भेटूया. बघत राहा तुम्ही माझे व्लॉग. इथे माझा पास्ता आणि चहा रेडी आहे. सकाळ सकाळ खूप भारी वाटतं चहा प्यायला. असं उठून आपण मराठी माणसं आधी चहा हा सकाळ सकाळ झालाच पाहिजे. त्याशिवाय तरतरी येत नाही आणि कामंसुद्धा होत नाही. फ्रेश वाटतं. फ्रेंड्स इथे मी अगस्त्यासाठी आज लाईट जेवण करत आहे. त्याला नॉर्मल आज जेवण द्यायचं आहे मला, कारण की 2 दिवस झाले त्याने पोटी केली नव्हती. तर मी आज त्याला एकदम लाईट जेवण देणार आहे, जेणेकरून त्याचं हेल्दी पण आहे, पोट पण भरेल आणि हे पण आहे. इथे मी फ्रेश चपाती केली आहे आणि ती मिक्सरला अशी बारीक करायची. त्यानंतर घी टाकायची. घीमध्ये चपाती रोस्ट करून त्यामध्ये थोडंसं दूध आणि गूळ टाकायचं. खूप छान होते. दाखवते मी. बघा हे बघा हे सगळं साहित्य. इथे चपाती फ्रेश बनवून मी मिक्सरला थोडंसं बारीक केली आहे. आणि हे ओरिजिनल घी आहे, संपलं होतं, माझ्या मम्मीने आणून दिलं आहे. आणि हा काळा गूळ जो मी किसून ठेवते असं डब्यामध्ये, जेणेकरून लागला मला की फटाफट खोलून जरासा तुकडा घ्यायचा आणि तो टाकायचा, बरा पडतो. तर आता मी तुम्हाला दाखवते. तवा तापला आहे. ते घी टाकायची. घीमध्ये कंजूसी करायची नाही, ओव्हर पण नाही टाकायची, जेणेकरून फिरत येईल बाळाला. अशी घी थोडी टाकली. एक चपाती, एक अख्खी, आता ही अख्खी चपाती आहे मी जिला मिक्सरमध्ये हे केलं आहे. तर अशी थोडंसं एक अर्धा चम्मच घी घेतलं मी. घी बारीक घी तापलं की चपाती टाकायची यामध्ये आणि खूप छान असं रोस्ट करून घ्यायची चपाती मस्तपैकी. घीमध्ये चांगली भाजून घ्यायची मस्तपैकी. चपाती अशी चांगली रोस्ट करून झाली. जास्तसुद्धा रोस्ट नाही करायची, जेणेकरून कडक होईल. त्यानंतर याच्यामध्ये चपातीला थोडं अजून शिजवून द्यायचं. तर पाणी ओतायचं. थोडंसं जास्त हलकं पाणी ओतायचं, कमीच ओतायचं. एक चपाती आहे तर एक अर्धा पेला मी हे ओतले पाणी. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पाणी ओताल त्याच्यामध्येच थोडंसं असं गूळ टाकायचा. गूळ आपल्या आवडीनुसार आहे. गोड किती मुलाला आवडतं आपल्या. आता माझ्या अगस्त्याला जास्त गोड खात नाही, तो माझ्यासारखा आहे बट खातो. तर मी थोडासा गूळ टाकते, कारण ह्याच्यामध्ये दूध पण येईल, तर त्याप्रमाणे मी गूळ ॲड करते. आणि असं चांगलं ह्याला शिजून द्यायचं. जरासं बघू शकता तुम्ही, असं पाणी ओतून मस्तपैकी अशी थोडंसं बारीक मंद आचेवर शिजून द्यायचं. अजून थोडं छान मऊ होऊन द्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये दूध ओतायचं आपण आणि मस्त अजून एक बॉईल करायचं, एक कढ येऊ द्यायचं. मग मुलाला भरवायचं, जेणेकरून ती चपाती सॉफ्ट होते एकदम. आणि ही वेट गेन रेसिपी आहे. माझा अगस्त्या खूप आवडीने खातो आणि मुलांचं वजन वाढण्यात पण खूप मदत होते ही.
याच्यामध्ये मी चपाती रोस्ट केली आहे ताजी बनवून आणि घी टाकून चपाती चांगली त्याच्यावर रोस्ट केली. त्यानंतर पाणी ॲड केलं, मग गूळ टाकलं आणि आता लास्टला दूध ओतणार आहे. हिला एक प्रकारे ही खीरसुद्धा बोलू शकतो आपण. हलकं दूध ओतायचं, चांगलं असं हे ढवळून घ्यायचं चपाती आणि एक कड येऊ द्यायचा. चांगलं असं जरासं घट्ट करायचं, कड आलं पाहिजे. आम्ही आलेलो आहोत बँड्राला सरप्राईज द्यायला. तर खूप गर्दी होती, ट्रेनचं शूट नाही करता आला. ट्रेनमध्ये खूप रश होता. असं एक काम कर, युटर्न तर आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत. सगळ्यांची रिॲक्शन बघू शकता तुम्ही. पप्पा या मला घर साफ करून घेतलं. माझं गुगल लावते.